स्त्री देवाने घडवलेली सर्वात सुंदर निर्मिती, जी स्वतःच्या वेदना लपवून इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत असते. कधी मुलगी बनून घर उजळवते, कधी बहीण बनून नात्यांना माया देते, तर कधी पत्नी बनून पूर्ण आयुष्य कोणाच्या नावावर लिहून टाकते. पण प्रत्येक स्त्रीच्या नशिबात प्रेमच असतं असं नाही. काही स्त्रियांना आयुष्यभर फक्त तडजोड मिळते. त्यांच्या स्वप्नांचा सौदा केला जातो, त्यांच्या शांततेला कमजोरी समजलं जातं आणि त्यांच्या सहनशीलतेची रोज परीक्षा घेतली जाते. ही कथा आहे अशाच एका मुलीची. आद्या. चंद्रासारखा निरागस चेहरा, मोठमोठे बोलके डोळे, मनात हजार स्वप्न आणि प्रेमावर नितांत विश्वास असलेली एक साधी मुलगी. तिला वाटलं होतं लग्नानंतर तिचंही एक छोटंसं सुंदर जग असेल, जिथे प्रेम असेल, आपुलकी असेल, सन्मान असेल. पण नशिबाने तिच्यासाठी वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. ज्या घराला तिने स्वतःचं मानलं, त्याच घराने तिच्या अस्तित्वावर प्रश्न उभे केले. ज्या माणसावर तिने मनापासून विश्वास ठेवला, त्यानेच तिच्या आत्मसन्मानाचा सौदा करायचा प्रयत्न केला. तुटलेली स्वप्न, डोळ्यात न संपणारे अश्रू आणि जगण्याची रोज नवी लढाई, या सगळ्यातही आद्या हरली नाही. कारण प्रत्येक स्त्रीच्या आत एक अशी शक्ती असते, जी हजार वेळा तुटूनही पुन्हा उभी राहते. ही फक्त आद्याची कथा नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीची व्यथा आहे, जी जगासमोर हसते पण रात्री उशिरा उशीमध्ये चेहरा लपवून रडत असते. हा माझ्याशी घाणेरडी वागणूक करत होता विराज, याला मारून टाका. आद्या रडत रडत विराजच्या छातीला बिलगली. विराज तिचा नवरा. काही होणार नाही, विराजने तिला सावरत म्हटलं. पण त्याच्या डोळ्यात विचित्र अस्वस्थता होती. फक्त मुलासाठी एक रात्र याच्यासोबत घालव. विराजचं हे वाक्य ऐकून आद्याच्या डोळ्यात धक्का दाटून आला. लग्नाच्या पहिल्याच रात्री आद्याला समजलं होतं की तिचा नवरा विराज पुरुषत्वहीन आहे. संपूर्ण कुटुंबाने मिळून तिच्यापासून हे सत्य लपवलं होतं. आणि एक रात्री तर त्यांनी तिच्या खोलीत तिच्या दीर अर्जुनला पाठवलं. दुसऱ्या दिवशी आद्याने घरात गोंधळ घातला, तेव्हा उलट तिच्यावरच आरोप झाले. काही दिवसातच तिचा घटस्फोट झाला. माहेरी परतल्यावरही तिला शांतता मिळाली नाही. वहिनी रोज टोमणे मारायचे, घाणेरडे आरोप करायचे. शेवटी कंटाळून आद्याने पुण्यातल्या एका मोठ्या बंगल्यात लहान मुलांची काळजी घेण्याची नोकरी स्वीकारली. त्या बंगल्याचा मालक होता शौर्य वर्मा. एक दिवस CCTV कॅमेऱ्यातून त्याने त्या निरागस मुलीला मुलांसोबत खेळताना पाहिलं. कधी ती त्यांना गोष्ट सांगायची, कधी प्रेमाने जेवण भरवायची. तिच्या चेहऱ्यावरचं साधेपण पाहून शौर्य काही क्षण थांबूनच गेला. त्या रात्री आद्या तिच्या खोलीत पुस्तक वाचत पडली होती. रात्रीचे 12 वाजले होते, पण विराज अजून घरी आला नव्हता. तिची नजर वारंवार भिंतीवरच्या घड्याळाकडे जात होती. तेवढ्यात बाहेर पावलांचा आवाज आला. आद्याला वाटलं कदाचित विराज आला असेल. ती पुस्तक बंद करून वळणार इतक्यात कोणीतरी तिच्या अगदी जवळ येऊन झोपलं. आद्या थोडी आश्चर्यचकित झाली. विराज कधीच तिच्याशी प्रेमाने बोलत नसे. त्याच्या चेहऱ्यावर कायम राग आणि कपाळावर आठ्या असायच्या. तरीही ती हलक्या आवाजात म्हणाली, आज खूप उशीर झाला तुम्हाला. पण समोर बसलेल्या व्यक्तीकडे नजर जाताच ती भीतीने दचकली. समोर अर्जुन बसला होता, ओठांवर घाणेरडं हास्य घेऊन. तिचा पदर अर्जुनच्या खाली अडकला होता, त्यामुळे ती घाबरत मागे सरकली. अर्जुन, तुम्ही इथे काय करताय? माझा पदर सोडा. तिने पदर खेचण्याचा प्रयत्न केला. तितक्यात अर्जुनने तिचा हात पकडला. आज विराज नाही, मी तुझ्यासोबत राहणार आहे. त्याचं ते घाणेरडं वाक्य ऐकून आद्याचं पूर्ण शरीर थरथर कापू लागलं. शुद्धीत आहात का तुम्ही? कसल्या घाणेरड्या गोष्टी बोलताय? अर्जुन निर्धास्तपणे तिच्या बेडवर पसरला. मी पूर्ण शुद्धीत आहे. घरच्यांनीच मला पाठवलंय. तुझा नवरा तुला आई बनवू शकत नाही. आद्याच्या डोळ्यात भीती उतरली. माझ्यापासून दूर राहा, ती मोठमोठ्याने ओरडू लागली. अर्जुन घाबरला आणि लगेच तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला, तमाशा करू नकोस, शांतपणे बोलतोय मी. पण आद्या सतत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. अचानक जोरात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आद्या पदराविना बाहेर धावत आली आणि सरळ विराजला जाऊन बिलगली. दारात विराज उभा होता आणि आद्या त्याला पाहताच धावत जाऊन त्याच्या मिठीत शिरली. विराज, मला वाचवा, देवासाठी मला वाचवा. हा माणूस माझी अब्रू लुटायचा प्रयत्न करत होता, माझ्यावर जबरदस्ती करत होता. ती रडत रडत त्याला बिलगली होती. शेवटी तो तिचा नवरा होता. पण पुढच्या क्षणी विराजने तिला झटकन स्वतःपासून दूर केलं. मग काय झालं त्यात?
एवढा तमाशा का करतेस? आद्या अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. अर्जुन भाऊ तर आपल्यावर उपकार करत आहेत. एवढं मोठं रहस्य लपवून ते आपल्या घराला वारस देण्यास तयार आहेत. आईबाबांची इच्छा पूर्ण करायला मदत करत आहेत. आणि तू एवढा गोंधळ घालत आहेस? त्याच्या शब्दांनी आद्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आजची रात्र तुला सहन करावीच लागेल. आईबाबांना नातवाचं तोंड पाहायचं आहे. आपल्या घरालाही वारस हवा आहे. माझी मजबुरी तुला माहीत आहे ना? आद्याच्या डोळ्यात भीती आणि तिरस्कार भरून आला. हे काय बोलताय तुम्ही? मला विश्वासच बसत नाही. तिचा आवाज थरथरत होता. एखादा माणूस इतका निर्लज्ज कसा असू शकतो? स्वतःच्या बायकोला दुसऱ्या पुरुषाकडे ढकलताय फक्त मुलासाठी? तिने वेदनेने त्याच्याकडे पाहिलं. तुमच्यात कमतरता आहे हे कळल्यानंतरही मी तुम्हाला मनापासून स्वीकारलं. मला मूल नको होतं, तरीही तुम्ही माझ्या सन्मानाशी असा खेळ कसा करू शकता? तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो. विराज रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, जास्त सती सावित्री बनायचं नाटक करू नकोस. मी सांगतोय ते ऐक. फक्त आजची रात्र सहन कर. त्यानंतर मी तुला कधीच जबरदस्ती करणार नाही. तो वळून जाणार इतक्यात आद्याने मागून त्याच्या शर्टची कॉलर पकडली. तुम्हाला मी अशी बाई वाटते का जे तुमचं हे घाणेरडं बोलणं मान्य करेल? मी मरून जाईन, स्वतःला संपवून टाकेन, पण हे कधीच मान्य करणार नाही. ती जोरजोरात ओरडू लागली आणि खोलीतून धावत बाहेर अंगणात आली. घरचे सगळे घाबरले होते. विराजचेही हातपाय गळाले. अर्जुन तिथून पडून जाण्याचा प्रयत्न करत होता. वाचवा, कोणीतरी मला वाचवा. हे सगळे मिळून मला संपवणार आहेत. आद्या मोठमोठ्याने ओरडत होती. क्षणात विराजने तिच्या तोंडावर हात ठेवला. हे काय नाटक लावलंयस? तू इतकी चालाक आणि कपटी असशील असं वाटलं नव्हतं. जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुला घटस्फोट देईन. तो तिला धमकावत होता. त्याला माहीत होतं आद्याजवळ भाऊ भाऊजाईशिवाय दुसरं कुणी नव्हतं आणि तेही तिला फारसं सहन करत नव्हते. हुंडा न देता त्यांनी तिचं लग्न विराजसोबत लावून दिलं होतं. आद्या डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, जर घटस्फोटामुळे माझा सन्मान वाचणार असेल तर मला तो मान्य आहे. या जगात तुम्ही काही शेवटचे पुरुष नाही आहात. तुमची एवढी मोठी कमतरता माहीत असूनही मी देवाची इच्छा समजून तुम्हाला स्वीकारलं. पण तुम्ही सगळे इतके नीच असाल असं कधी वाटलं नव्हतं. तेवढ्यात तिची सासू संतापाने म्हणाली, काय विचार करतोयस विराज? लगेच घटस्फोट दे तिला. लाव वकिलाला फोन. ही मुलगी आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाही. त्या शब्दांनी विराज अजून भडकला. आद्या शांत उभी होती. डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर आता भीती नव्हती. विराज संतापाने ओरडला, मी तुला घटस्फोट देतो, बघच आता. त्या क्षणी आद्याचं हृदय तुटलं, पण तिच्या डोळ्यांतून एकही अश्रू बाहेर आला नाही. ती शांतपणे खोलीत गेली. स्वतःचे काही कपडे आणि गरजेच्या वस्तू एका छोट्या बॅगेत भरल्या आणि त्या घरातून कायमची निघून गेली. रात्रीचे 3 वाजले होते जेव्हा ती पुण्यातल्या तिच्या भावाच्या घरी पोहोचली. दरवाजा उघडताच सचिन तिला पाहून हादरला. झोपेतून उकताच उठल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. आद्या, एवढ्या रात्री? तेवढ्यात त्याची बायको नेहाही बाहेर आली. दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. आद्याच्या हातात काळी बॅग होती आणि डोळ्यात अपार वेदना. ती अचानक भावाच्या गळ्यात पडून रडू लागली. दादा, त्या नामर्द माणसाने मला घटस्फोट दिला. तो फक्त शरीरानेच नाही तर मनानेही कमकुवत होता. भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून ती डसाडसा रडत राहिली. आद्या हमसून हमसून रडत होती. नेहाच्या डोळ्यात मात्र राग आणि चीड भरून आली होती. 2 महिन्यांपूर्वीच मोठ्या मुश्किलीने तिने नणंदेचं लग्न लावून दिलं होतं, तेही हुंडा न देता. आणि आता तीच मुलगी पुन्हा भावाच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली होती. सचिन अजूनही धक्क्यात होता. काय बोलतेस तू आद्या? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? विराज तुला घटस्फोट का देईल? नक्की काय झालंय? मला सगळं खरं खरं सांग. आद्या डोळे पुसत थरथरत्या आवाजात म्हणाली, दादा, मी त्या माणसाची आयुष्यभर सेवा केली असती. त्याच्या कमतरतेसोबतही संसार केला असता. पण तो मला पापाच्या दलदलीत ढकलू पाहत होता. माझ्याकडून असं घाणेरडं काम करून घ्यायचं होतं ज्याचा मी विचारही करू शकत नाही. आणि सांगायलाही लाज वाटते. तिचा आवाज तुटत होता. सचिनने खोल श्वास घेतला. चेहऱ्यावर राग दिसत होता, पण त्याच्या स्वभावात हिंमत कमीच होती. उद्या सकाळी मी त्या नीच माणसाशी बोलतो. त्याने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण आद्याला चांगलंच माहीत होतं हे फक्त बोलणं आहे. सचिन असा माणूस नव्हता जो कोणाच्या डोळ्यात डोळे घालून भांडू शकेल. घरात तो फक्त बायकोसमोरच मोठमोठ्या गोष्टी करत असे.
आद्या शांतपणे तिच्या जुन्या छोट्याशा खोलीत जाऊन बसली. तीच खोली जी 2 महिन्यांपूर्वी तिने नव्या आयुष्याच्या स्वप्नांसह सोडली होती. समोरच्या जुन्या फोटो अल्बममध्ये आईबाबांचे फोटो ठेवले होते. त्या फोटोंकडे पाहताच तिचं मन तुटून पडलं. ती फोटो छातीशी धरून रडू लागली. प्रत्येक फोटो तिला त्या दिवसांची आठवण करून देत होता, जेव्हा ती निष्पाप होती, आनंदी होती, आईबाबांच्या कुशीत सुरक्षित होती. कधी बाबा तिला खांद्यावर घेऊन फिरवत होते, तर कधी आई तिचे केस कुरवाळत हसत होती. त्या आठवणी आता तिच्या हृदयाला चिरत होत्या. आता ती पूर्णपणे एकटी पडली होती. ना स्वतःचं घर, ना प्रेम करणारा माणूस, ना कुणाचा आधार. फक्त ती आणि तिचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य. रात्रीच्या शांततेत तिचा रडण्याचा आवाज खोलीभर घुमत होता. प्रत्येक श्वास तिच्या दुःखाचं ओझं वाढवत होता. ती जमिनीवर बसून स्वतःच्या जखमी मनाला सावरायचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यांतून गळणारा प्रत्येक अश्रू म्हणजे तिच्या आत्म्याची किंकाळी होती, जी कुणालाच ऐकू येत नव्हती. त्या रात्री ती स्वतःशीच झुंज देत होती, तिच्या तुटलेल्या नशिबाशी आणि त्या नामर्द माणसाशी, ज्याने तिच्या आयुष्यातले सगळे सुंदर क्षण नष्ट केले होते. हातात छोटी बॅग, डोळ्यात वेदना आणि मनात हजारो जखमा घेऊन आद्या हळूहळू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण प्रत्येक क्षणी आद्या आतून तुटत चालली होती. तिला असं वाटत होतं की ही दुनिया, ही माणसं आणि स्वतः नशीबही तिच्या विरोधात उभा आहे. ती एकटीच, अगदी एकटी तिच्या आयुष्याच्या जखमा सहन करत आईबाबांच्या आठवणींना मिठी मारून स्वतःलाच समजावत होती की कदाचित वेळेसोबत हे दुःख कमी होईल. पण त्या शांत काळोख्या रात्रीत तिला जाणवत होतं की तिच्या आयुष्यात झालेली ही चूक तिला आयुष्यभर विसरता येणार नाही. हळूहळू संपूर्ण कॉलनीमध्ये बातमी पसरली होती की आद्याचा घटस्फोट झाला आहे. कॉलनीतल्या बायका घरात येत जात होत्या. कोणी सहानुभूती दाखवत होतं, तर कोणी कुजबूज करत होतं. पण कुणालाच हे खरं माहीत नव्हतं की आद्याचा नवरा विराज पुरुषत्वहीन होता. हे रहस्य फक्त तिची वहिनी नेहाला माहिती होतं, कारण विराजच्या आईने तिला भरपूर पैसे दिले होते, फक्त इतक्यासाठी की ती तिच्या गोऱ्या, सुंदर, सडपातळ नणंदेचं लग्न विराजसोबत लावून देईल. आद्याला मात्र हे सगळं लग्नाच्या पहिल्याच रात्री समजलं होतं. त्या रात्री विराज तिच्यासमोर अपराधी चेहऱ्याने बसला होता. मला माफ कर. मी घरच्यांना खूप समजावलं होतं. सांगितलं होतं की मी लग्नाच्या लायकीचा नाही. कोणत्याही मुलीचं आयुष्य माझ्यामुळे खराब होईल. पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. तो हळू आवाजात म्हणाला, मी घरचा एकुलता एक मुलगा आहे. 3 बहिणी आहेत, म्हणून त्यांना माझं लग्न करायचंच होतं. त्याच्या त्या शब्दांनी आद्याच्या मनावर सुरी फिरल्यासारखं झालं होतं. पण तिने विचार केला, किमान वहिनीच्या रोजच्या भांडणापासून तरी सुटका होईल, म्हणून तिने विराजला स्वीकारलं होतं. पण पुढे तिच्या आयुष्यात इतकं घाणेरडं वळण येईल याची तिला कल्पनाही नव्हती. आता ती पुन्हा एकदा बाबांच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन बसली होती आणि नेहा मात्र हातवारे करत सगळ्या शेजाऱ्यांसमोर तिची कहाणी सांगत फिरत होती की अहो बघा ना, कशी जीभ आहे हिची. 4 दिवस सासरी राहू शकली नाही. आता सांगा मी तिला आयुष्यभर कसं सहन करू. त्या शब्दांनी आद्याचं हृदय रोज जखमी होत होतं. त्या सकाळी ती स्वयंपाकघरात नेहाच्या मुलांसाठी नाश्ता बनवत होती आणि बाहेर नेहा तिच्याबद्दल लोकांसमोर वाईट बोलत होती. आता आद्याने शांततेलाच स्वतःचं जग बनवलं होतं. ती कमी बोलू लागली होती, स्वतःमध्येच हरवून गेली होती. पण तरीही नेहाला तिचा रागच येत होता. हळूहळू तिने आद्यावर नवे आरोप लावायला सुरुवात केली. पहा जरा तुमच्या बहिणीला, किती तरुण रक्त उसळतंय तिच्यात. नवरा आवडला नाही म्हणून बहाणे करून घटस्फोट घेतला. आता रोज छतावर काय करायला जाते कोण जाणे. त्या दिवशी आद्या कपडे वाळत घालण्यासाठी छतावर गेली होती. मागून नेहाने सचिनचे कान भरले होते. आद्या खाली आली तेव्हा सचिन रागाने तिच्या समोर उभा राहिला. कशासाठी गेली होतीस वर? आणि हे इतके कपडे ओले का आहेत? तुला काही लाज आहे की नाही? आद्या घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. तो पुढे म्हणाला, फक्त 2 महिन्यांपूर्वी तुझा घटस्फोट झाला आहे. लोक काय म्हणतील याचा विचार तरी कर. आद्या मला घरात हे सगळं नको आहे. आधीच तुझ्यामुळे वातावरण खराब झालं होतं आणि आता पुन्हा तू इथे आली आहेस. त्याचा प्रत्येक शब्द तिच्या छातीत बाणासारखा घुसत होता. इथे राहायचं असेल तर नेहा म्हणेल तसं राहा, नाहीतर मी तुला घराबाहेर काढून टाकेन. सख्ख्या भावाच्या तोंडून हे शब्द ऐकून आद्या स्तब्ध झाले. तिचे डोळे विस्पारले गेले. ओठ थरथरत होते पण आवाज बाहेर येत नव्हता. मोठ्या मुश्किलीने अश्रू आवरत ती हलक्या आवाजात म्हणाली, मी काय केलंय दादा? तुम्ही असं का बोलताय? माझा दोष तरी काय आहे? मी तर फक्त ओले कपडे वाळत घालायला छतावर गेले होते आणि तुम्ही माझ्याबद्दल असं बोलताय.
आद्या थरथरत्या आवाजात म्हणाली. बस, मला सगळं माहिती आहे. नेहा लगेच मध्ये ओरडली. समोरच्या घरात जो तरुण भाड्याने राहतो ना, तो नेहमी छतावर उभा असतो आणि ही सुद्धा कपडे वाळत घालायच्या बहाण्याने वर जाते. नेहा मुद्दाम तिच्यावर घाणेरडा आणि खोटा आरोप करत होती. क्षणात सचिनचा हात उचलला आणि आद्याच्या गालावर जोरदार चापट बसली. तिच्या चेहऱ्यावर लाल बोटांचे निशाण उमटले. आद्या काही समजून घेण्याआधीच सचिनने तिला हाताला धरून ओढलं आणि अंगणात आणून भिंतीत ढकलून दिलं. ती वेदनेने कळवळली. तिला विश्वासच बसत नव्हता तिच्या सख्ख्या भावाचं रक्त इतकं थंड कसं झालं. आणि मागे उभी असलेली नेहा हे सगळं पाहून शांतपणे हसत होती. तिच्या डोळ्यात विचित्र समाधान होतं. लहानपणापासूनच तिला तिची नणंद आद्या आवडत नव्हती. कारण आद्या दिसायला खूप सुंदर होती. गोरा रंग, सडपातळ बांधा, उंची छान आणि मोठमोठे सुंदर डोळे. तर नेहा सावडी आणि ठेंगणी होती. आद्या जशी मोठी होत गेली तसं लोक तिचं सौंदर्य पाहून कौतुक करायचे. बायका तिला पाहून म्हणायच्या, अगं किती सुंदर आहे तुझी नणंद, अगदी चांदण्यांसारखी दिसते. कधी कुणी नेहाला म्हणायचं, देव करो तुझी मुलं त्यांच्या आत्यासारखी सुंदर होत. हे सगळं ऐकून नेहा आतून जळत असे. कुठल्याही लग्न समारंभात ती आद्याला घेऊन गेली की सगळ्यांच्या नजरा फक्त आद्यावरच खिळून राहत. 16-17 वर्षांची आद्या गर्दीतही वेगळीच उठून दिसायची. हळूहळू नेहाने तिच्यावर अन्याय करायला सुरुवात केली. ती सतत सचिनचे कान भरू लागली. त्यावेळी आद्या फक्त 20 वर्षांची होती आणि घाईघाईत तिचं लग्न विराजसोबत लावून दिलं गेलं. कारण सचिन गरीब माणूस होता. एका कंपनीत छोटी नोकरी करून तो घर चालवत होता. त्याला स्वतःची 3 मुलंही होती आणि त्याचं संगोपनही मोठ्या प्रमाणात आद्यानेच केलं होतं. नेहा तर सकाळी उशिरा उठायची. मुलं भुकेनं रडत बसायची. अशा वेळी आद्याच त्यांना नाश्ता करून द्यायचे, शाळेसाठी तयार करायचे. तरीही तिच्याशी नेहाचं वागणं कधी बदललं नाही. आद्या मात्र मनातून खुश होती की लग्नानंतर या रोजच्या अपमानापासून तरी सुटका होईल. पण तिला कुठे माहीत होतं, नशिबाने अजून किती भयानक वळण तिच्यासाठी राखून ठेवलं आहे. आज पहिल्यांदाच सचिनने नेहाच्या सांगण्यावरून आद्यावर हात उचलला होता. 2-3 थपडा मारून तिला जमिनीवर ढकललं होतं. आद्या थरथरत जमिनीवर बसली होती आणि तिच्या डोळ्यांतून शांतपणे अश्रू वाहत होते. तिचा सन्मान, तिचं अस्तित्व जणू 2 पैशांचं उरलं होतं. शरीरावरच्या जखमांची तिला तितकीशी पर्वा नव्हती. पण आत्म्यावर उमटलेल्या जखमा कधीच भरून निघणार नव्हत्या. संपूर्ण रात्र आद्या कोपऱ्यात बसून रडत राहिली. हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होती, देवा माझ्यासाठी एखादा सोपा मार्ग काढ. आता आणखी सहन होत नाही. काही दिवसांनी तिच्यासाठी जणू देवदूत बनून सुनीता मावशी घरी आल्या. त्या तिच्या आईच्या जुन्या मैत्रीण होत्या. आद्याच्या घटस्फोटाबद्दल कळताच त्या तिची विचारपूस करायला आल्या होत्या. योगायोगाने त्यावेळी नेहा घरी नव्हती. ती तिच्या मुलीला घेऊन बाहेर गेली होती. बाकी 2 मुलं अंगणात खेळत होती आणि आद्या स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. पण तिचे सुजलेले डोळे, फिकट पडलेला चेहरा आणि हरवलेलं हास्य पाहून सुनीता मावशी हादरून गेल्या. काय झालं ग माझ्या लेकरा? ही काय अवस्था करून घेतली आहेस तू? किती गोड चेहरा होता तुझा आणि आता इतकी कोमेजून गेलीस. इतकं ऐकताच आद्या त्यांच्या गळ्यात पडून लहान मुलीसारखी रडू लागली. त्या मायेच्या स्पर्शात तिला तिच्या आईची ऊब जाणवली. त्या दिवशी तिने मनातलं सगळं दुःख सुनीता मावशींसमोर मोकळं केलं. भाऊ बहिणी आणि घरात रोज होणारा अपमान, सगळं काही. हे सगळं ऐकून सुनीता मावशींच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या लेकरा, किती दिवस या जुलमी बाईच्या तावडीत अडकून राहणार आहेस तू? उद्या पुन्हा एखाद्या दारुड्या माणसाशी तुझं लग्न लावून स्वतःची जबाबदारी झटकतील हे लोक. आद्या थरथरत्या आवाजात म्हणाली, मावशी मला इथून बाहेर काढा. मी कुठलीही नोकरी करीन, महिला वसतिगृहात राहीन. मी कॉलेजपर्यंत शिकले आहे. फक्त मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तिने हात जोडले. पण ही गोष्ट फक्त आपल्यातच राहू द्या. सुनीता मावशींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मी लवकरच तुझ्यासाठी चांगली बातमी घेऊन येईन. इतक्या दिवसांनी आद्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. दरम्यान घरातली रोजची भांडणं वाढतच चालली होती. आद्या शांत राहायची. तोंडातून एक शब्दही ती काढत नव्हती. पण नेहा मुद्दाम काही ना काही कारण काढून तिच्यावर ओरडायची. एके दिवशी नेहा मोठ्याने म्हणाली, आता तुझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी करा. मी तिच्यासाठी स्थळ बघतेय. हे ऐकून आद्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिला ठाऊक होतं नेहा पुन्हा एखाद्या दारुड्या किंवा विकृत माणसाशी तिचं लग्न लावण्याचा विचार करत होती.
मी लग्न करणार नाही दादा, आद्या ठामपणे म्हणाली. मी नोकरी करीन. सचिनचा चेहरा संतापाने लाल झाला. जास्त तोंड चालवायची गरज नाही. एक संसार टिकवता आला नाही आणि आता मोठमोठी स्वप्न बघतेस. आद्या शांत पण ठाम आवाजात म्हणाली. म्हणूनच तर सांगतेय, मी लग्न नाही करणार. नेहा लगेच मध्ये पडली. जर नोकरी करायची असेल तर या घरात राहायचं नाही. आधीच घटस्फोटाचा कलंक कपाळावर लावून बसली आहेस. घरात पुन्हा जोरदार वाद सुरू झाला. शेवटी रागाच्या भरात सचिन ओरडला. इतकीच हौस असेल नोकरी करायची तर निघून जा या घरातून. हे ऐकताच आद्या पूर्णपणे तुटून गेली. रोजच्या टोमणे, अपमान आणि आरोप यांचा तिला कंटाळा आला होता. तिने शांतपणे तिची काळी बॅग काढली, काही कपडे भरले आणि घराबाहेर पडली. नेहा अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिली, तर सचिनच्या मनात विचित्र कश्मकश सुरू झाली होती. पण नेहा मोठ्याने हसत म्हणाली, जाऊ दे तिला. कुठे जाणार आहे ती? एखादा राजकुमार तर येणार नाही तिच्यासाठी. 2-4 ठोकरा खाऊन परत इथेच येईल. आता घटस्फोटित बाईला कोण स्वीकारणार? 4 मुलांचा बापच मिळेल तिला. आद्या अचानक मागे वळली. डोळे अश्रूंनी भरलेले होते. काहीही झालं दादा, पण मी पुन्हा या घराची पायरी चढणार नाही. तिचा आवाज थरथरत होता. राहायला जागा मिळाली नाही तर एखाद्या ट्रक खाली जाऊन जीव देईन, पण तुमच्या बायकोकडे परत येणार नाही. हे बोलून आद्या थरथरत्या मनाने घराबाहेर पडली. डोळ्यात अश्रू, मनात भीती आणि पुढे कुठे जायचं याचाही काही ठावठिकाणा नव्हता. काही वेळ ती रस्त्यावर चालत राहिली आणि शेवटी थेट सुनीता मावशींच्या घरी पोहोचली. दरवाजा उघडताच तिची अवस्था पाहून सुनीता मावशी घाबरून गेल्या. अगं आद्या, काय झालं? तू अशी अचानक? आद्या त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. सुनीता मावशी तिला आत घेऊन गेल्या. पाणी दिलं. थोडं शांत झाल्यावर त्या हळू आवाजात म्हणाल्या, माझ्या लेकरा, मला तुला कायमचं माझ्याकडे ठेवायला खूप आवडलं असतं, पण माझी सून फार भांडखोर स्वभावाची आहे. ती मलाच सहन करत नाही, मग तुला कसं ठेवेल? हे ऐकून आद्याच्या डोळ्यात पुन्हा निराशा उतरली. पण लगेच सुनीता मावशी तिचा हात धरत म्हणाल्या, पण तुझ्यासाठी माझ्याकडे एक जागा आहे. आद्या अक्षरशः त्यांच्या पायांशी बसली. मावशी, मी काहीही करेन, कोणाचंही काम करेन, झाडू, भांडी, स्वयंपाक, काहीही. फक्त मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तिचा आवाज गहिवरला होता. सुनीता मावशी तिला घेऊन पुण्यातल्या एका मोठ्या बंगल्याकडे गेल्या. तो बंगला होता शारदाताईंचा. रस्त्यातच त्यांनी आद्याला सगळं समजावलं. मोठे उद्योगपती आहेत. त्यांचा मुलगा शौर्य वर्मा. त्याची बायको त्याला सोडून गेली, पण त्याला 2 लहान जुळी मुलं आहेत, फक्त 10 महिन्यांची. त्या पुढे म्हणाल्या, शारदाताईंना मुलांच्या बाबतीत कुणावर विश्वास नाही. सतत स्वतः लक्ष ठेवतात. याआधीही अनेक बायका कामासाठी आल्या, पण एकही टिकली नाही. पगार चांगला आहे, राहणं, जेवण सगळं मिळेल, फक्त त्यांचा विश्वास जिंक. आद्या शांतपणे सगळं ऐकत होती. थोड्याच वेळात ती त्या आलिशान बंगल्यासमोर उभी होती. हातात एक छोटी बॅग आणि मनात हजारो भीती. आज ती त्या घरात नोकराणी म्हणून पाऊल ठेवत होती. तिने सर्वंट क्वार्टरमध्ये आपली बॅग ठेवली आणि थेट शारदाताईंकडे गेली. भीतीने तिचे हात थरथरत होते, पण चेहऱ्यावर तिने शांतपणा ठेवला. शारदाताईंनी तिला पाहताच हलकंसं हसू दिलं. चल, आधी तुला मुलांना दाखवते. त्यांच्या बोलण्यात माया होती. त्या पुढे चालत होत्या आणि आद्या त्यांच्या मागे. मला कुठल्याही तक्रारीला जागा नको आहे, शारदाताई शांत आवाजात म्हणाल्या. मुलांचे कपडे स्वच्छ हवेत, वेळेवर खायला मिळालं पाहिजे आणि चुकीची कोणतीही गोष्ट चालणार नाही. तू शिकलेली आहेस ना, मग तुला सगळं समजेल. आद्या लगेच मान हलवत म्हणाली, हो मॅडम, मी तुम्हाला तक्रारीची एकही संधी देणार नाही. पूर्ण मनापासून मुलांची काळजी घेईन. शारदाताईंनी समाधानाने मान हलवली. त्या दोघी खोलीत गेल्या. तिथे 2 गोंडस जुळी बाळं शांत झोपली होती, शिवांश आणि वंश. दोघंही फक्त 10 महिन्यांचे. शौर्य वर्माच्या आयुष्याचे तुकडे, ज्यांना जन्म देऊन त्यांची निर्दयी आई त्यांना सोडून निघून गेली होती. शारदाताई हलक्या दुःखी आवाजात म्हणाल्या, खरं सांगायचं तर त्या बाईला ही मुलं या जगात आणायचीच नव्हती, पण शौर्याच्या हट्टामुळे तिने त्यांना जन्म दिला आणि त्याच रागातून सगळे संबंध तोडून ती कायमची निघून गेली. त्या बोलण्यातली वेदना स्पष्ट जाणवत होती. आईशिवाय मुलांना वाढवणं किती कठीण असतं हे फक्त आम्हालाच माहिती आहे. आद्याने हळूच पाण्यात झोपलेल्या दोन्ही बाळांकडे पाहिलं आणि क्षणभर तिचा श्वासच थांबला. देवा, तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. गोरा पान, गोलमटोल, निळसर डोळ्यांचे ते 2 गोंडस जीव अगदी कापसासारखे मऊ आणि नाजूक दिसत होते. शिवांश आणि वंश
इतकी सुंदर मुलं तिने आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. त्या छोट्या चेहऱ्यांकडे पाहताना तिचं मन विचित्रपणे धडधडत होता. जर मुलं इतकी सुंदर आहेत तर त्यांचे आईवडील किती सुंदर असतील, हा विचार तिच्या मनात नकळत आला. शारदाताईंनी तिला मुलांच्या सवयी, वेळा आणि काळजी घेण्याच्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. पण आद्या तर मनापासून त्या दोघांवर प्रेम करू लागली होती. काही दिवसांनी सकाळच्या नाश्त्याच्या टेबलावर शारदाताई त्यांच्या मुलगा शौर्य वर्माशी बोलत होत्या. मी मुलांसाठी नवीन आया ठेवली आहे, त्या म्हणाल्या. खूप प्रेमाने सांभाळते दोघांना. शौर्यने फक्त मान हलवली, पण पुढच्या क्षणी तो गंभीर आवाजात म्हणाला, लक्ष ठेवा आई, आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा काळ राहिला नाही. सुरुवातीला खूप प्रेम दाखवतात आणि नंतर मुलांवर हात उचलतात. त्याच्या आवाजात स्पष्ट काळजी होते. माझ्या मुलांना कुणी बोटसुद्धा लावलेलं मला सहन होणार नाही. शौर्य सुरुवातीपासूनच मुलांबाबत खूप पॉझिटिव्ह होता. शारदाताई लगेच म्हणाल्या, अरे नाही रे, ती मुलगी खूप चांगली आहे, प्रेमळ आहे आणि मुलांना सांभाळण्याची तिला उत्तम समज आहे. फक्त 2-3 आठवडे झाले आहेत तिला इथे येऊन, पण मला तिच्यावर विश्वास वाटायला लागलाय. शौर्याने कॉफीचा घोट घेत शांतपणे उत्तर दिले, तुम्हाला असेल विश्वास, पण मला नाही. माझ्या मुलांच्या बाबतीत मी कोणावर सहज विश्वास ठेवत नाही. तेवढ्यात शारदाताईंनी आवाज दिला, मीरा, जरा त्या मुलीला सांग शिवांश आणि वंशला घेऊन खाली यायला. मीराने लगेच मान डोलावली आणि मुलांच्या खोलीकडे गेली. त्यावेळी आद्या दोघांना जेवण भरवून त्यांना सुंदर कपडे घालत होती. भाऊजाईच्या मुलांना सांभाळताना तिला मुलांची प्रत्येक सवय समजली होती. कोणत्या वेळी खायला द्यायचं, कधी झोपवायचं, कधी अंघोळ घालायची, सगळं तिला उत्तम कळत होतं. आज तर शिवांश आणि वंश महागडे छोटे कपडे घालून अगदी देवदूतांसारखे दिसत होते. मीरा हसत म्हणाली, चल बाई, आज साहेब त्यांच्या मुलांना भेटणार आहेत, नाहीतर ते कायम बिझनेसमध्ये व्यस्त असतात. करोडोंची संपत्ती आहे त्यांच्याकडे, पण वेळ मात्र नाही. ती पुढे हसत म्हणाली, घाबरू नकोस, व्यवस्थित नमस्कार कर, चांगलं बोल. हे ऐकताच आद्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती शिवांश आणि वंशला कडेवर घेऊन हळूहळू डायनिंग हॉलकडे चालू लागली. आज पहिल्यांदाच आद्याचा त्या मुलांच्या वडिलांशी सामना होणार होता, पण तिने कधीच त्यांच्या आईवडिलांबद्दल जास्त चौकशी केली नव्हती. ती स्वतःच्या कामाशी काम ठेवणारी मुलगी होती. शिवांश आणि वंशला अलगद कडेवर घेत ती डायनिंग हॉलकडे निघाली. तिने मोठी ओढणी व्यवस्थित अंगावर घेतली होती, त्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. फक्त तिचे घाबरलेले डोळेच दिसत होते. ती मुलांना घेऊन शारदाताईजवळ आली. समोर बसलेला शौर्य वर्मा मुलांना पाहताच हलकासा हसला. पुढच्या क्षणी त्याने दोघांनाही आपल्या मजबूत बाहूंमध्ये घेतलं. जणू तीच त्याची संपूर्ण दुनिया होती. आद्याने मुलांना त्याच्या स्वाधीन केला आणि ती लगेच मागे वळली. पण अचानक तिच्या ओढणीचा कोपरा कुठेतरी अडकला. ती दचकली. घाबरतच तिने मागे वळून पाहिलं आणि क्षणभर तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. लहानपणी वंशने तिच्या छोट्याशा मुठीत तिच्या ओढणीचा कोपरा घट्ट पकडून ठेवला होता आणि तो निरागसपणे तिच्याकडे पाहून हसत होता. हे दृश्य पाहून शौर्यसुद्धा क्षणभर थबकला. ओढणी हलकीशी सरकल्यामुळे आद्याचा चेहरा त्याला क्षणभर दिसला आणि तो नकळत तिच्याकडे पाहत राहिला. पण पुढच्या क्षणी त्याने नजर दुसरीकडे वळवली आणि वंशची मूठ सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र आद्याची अवस्था विचित्र झाली होती. शौर्याचं व्यक्तिमत्वच तसं होतं. उंच, रुबाबदार देहयष्टी, गोरावर्ण, चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास. एखाद्या चित्रपटातील नायकासारखा तो दिसत होता. त्याच्या महागड्या परफ्यूमचा मंद सुगंध अजूनही तिच्या मनात रेंगाळत होता. घाईघाईने ती पुन्हा मुलांच्या खोलीत आली आणि विखुरलेली खेळणी गोळा करू लागली. मनात मात्र विचारांचं वादळ उठलं होतं. देवाने सगळी सुखं बहुतेक श्रीमंत लोकांसाठीच बनवली आहेत, ती स्वतःशीच पुटपुटली. रूप, पैसा, मोठं घर, ऐशोआराम, सगळंच. आणि आम्ही गरीब, फक्त दुःख सहन करण्यासाठी जन्माला आलेलो. आजवर तिला कधी स्वतःबद्दल कमीपणा वाटला नव्हता, पण आज पहिल्यांदाच स्वतःचं अस्तित्व खूप छोटं वाटत होतं. शौर्य फार कमी वेळ घरात असायचा. कधी मुंबई, कधी दिल्ली, तर कधी बिझनेस मीटिंगसाठी परदेशात. त्याचं आयुष्य पूर्णपणे व्यवसायाभोवती फिरत होतं. म्हणूनच मुलांच्या जबाबदारीसाठी त्याला एका विश्वासू स्त्रीची गरज होती आणि ती जबाबदारी त्याने त्याच्या आईवर सोपवली होती. 3 वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं माहिरासोबत. माहिरा एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती. एक भव्य डिनर पार्टीमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. अतिशय गोरी, सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाची माहिरा पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. तिला स्वतःच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता, पण त्या संपूर्ण पार्टीत शौर्यने तिच्याकडे साधं वळूनसुद्धा पाहिलं नव्हतं. ही गोष्ट तिच्या अहंकाराला लागली.
शेवटी ती स्वतःच त्याच्याजवळ गेली. हाय मिस्टर शौर्य, ती हसत म्हणाली आणि त्याच्यासमोर हात पुढे केला. शौर्यनेही हलकंसं स्मित करत तिच्याशी हस्तांदोलन केलं. हॅलो, कशा आहात तुम्ही? माहिराचे वडील प्रसिद्ध उद्योगपती जयदीप राणे यांच्याशी शौर्याचे व्यावसायिक संबंध चांगले होते. पार्टीत प्रत्येकाची नजर माहिरावर होती, पण शौर्याचं संपूर्ण लक्ष फक्त त्याच्या कामावर होतं. त्याचं एकच ध्येय होतं, त्याच्या व्यवसायाला सर्वोच्च शिखरावर नेणं. आणि म्हणूनच इतक्या कमी वयातही शौर्य वर्मा उद्योग विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकला होता. त्यानंतर माहिरा आणि शौर्याच्या भेटीगाठी वाढू लागल्या. शौर्याला ती त्याच्या आयुष्याची जोडीदार म्हणून योग्य वाटू लागली होती. पण तिचे वडील जयदीप राणे आपल्या मुलीच्या स्वभावाबद्दल चांगलेच जाणून होते. माहिरा अशी मुलगी होती की तिचं मन एका व्यक्तीमध्ये फार काळ रमायचं नाही. तरीसुद्धा जेव्हा शौर्याने तिला लग्नासाठी विचारलं तेव्हा ती खूप खुश झाली. वर्षभराच्या ओळखीनंतर दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस अतिशय सुंदर गेले. दोघे तब्बल 1 महिन्यासाठी युरोपला हनीमूनला गेले. तिथून परत आल्यानंतर मात्र माहिराची तब्येत सतत बिघडू लागली. तेव्हा तपासणी झाली तेव्हा कळलं की ती गरोदर आहे. ही बातमी ऐकताच शौर्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण माहिराच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. उलट राग आणि चिडचिड स्पष्ट दिसत होती. अजून लग्नाला किती दिवस झाले आहेत आणि मी इतक्या लवकर प्रेग्नेंट झाले? नाही, मला अजून हे सगळं नको आहे, ती चिडून बोलली. शौर्याने प्रेमाने तिचा हात धरला. ठीक आहे, पुढे तुझी मर्जी, पण मला फक्त एक मूल हवं आहे. हे ऐकून माहिरा आणखी संतापली. माझा अजिबात विचार नाही सध्या आई बनायचा. अजून माझं वयच काय आहे. मला माझं आयुष्य एन्जॉय करायचं आहे. ती हे बाळ ठेवायलाच तयार नव्हती. पण शौर्याने स्पष्ट नकार दिला. या बाळाला काही होऊ देणार नाही. मला हे मूल हवं आहे. काही दिवसांनी ते पुन्हा डॉक्टरांकडे गेले आणि तिथे त्यांना अजून एक मोठी बातमी मिळाली. अभिनंदन, एक नाही तर जुळी मुलं आहेत. डॉक्टर हसत म्हणाले. हे ऐकताच शौर्य आनंदाने भारावून गेला. पण माहिराच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी होती. तिला कोणत्याही परिस्थितीत आई व्हायचं नव्हतं. शौर्य तिला शांत करत म्हणाला, देवाने आपल्यावर इतक्या लवकर कृपा केली आहे. ही त्याची देणगी आहे. आपण तिला नाकारू नये. पण हे शब्द माहिराच्या मनाला स्पर्शही करू शकले नाहीत. गरोदर असून सुद्धा ती उशिरापर्यंत पार्टीजमध्ये जायची. रात्री उशिरा घरी यायची. शौर्य तिच्यामुळे सतत चिंतेत असायचा. अशातच एका पार्टीमध्ये तिची भेट झाली राजवीर प्रतापसोबत. राजवीर प्रताप नुकताच लंडनमधून परतला होता आणि मुंबईत स्वतःचा व्यवसाय सुरू करत होता. माहिराला पाहताच तो हसला. वाव, यू आर ब्युटिफुल. त्याच्या कौतुकाने माहिरा अक्षरशः हवेत तरंगू लागली. क्षणभर तिला आठवलं की ती विवाहित आहे आणि गरोदरही. पण तिने तिची प्रेग्नन्सी त्याच्यापासून लपवली. हळूहळू ती लपून छपून राजवीरला भेटू लागली. दरम्यान शौर्य व्यवसायात इतका व्यस्त झाला होता की त्याला कल्पनाही नव्हती. त्याच्या पाठीमागे माहिरा दुसऱ्याच दुनियेत रमली आहे. एक दिवस ती गुपचूप डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर, मला हे बाळ नको आहे. मला ॲबॉर्शन करायचं आहे. डॉक्टर तिच्याकडे धक्क्याने पाहू लागले. तुम्ही काय बोलत आहात? 5 महिने झाले आहेत तुमच्या प्रेग्नन्सीला. आता हे करणं खूप धोकादायक आहे. तुमच्या जीवावरही बेतू शकतं. डॉक्टरांच्या शब्दांनी माहिरा घाबरली. ती मागे हटली आणि शेवटी तिने राजवीरला सत्य सांगितलं की ती फक्त विवाहितच नाही तर जुड्या मुलांची आई होणार होती. राजवीर शांत आवाजात म्हणाला, तू तुझ्या नवऱ्यापासून घटस्फोट घे. मी तुला स्वीकारेन. हे ऐकताच माहिरा खूप खुश झाली. काही दिवसांनी शौर्यलाही तिच्या वागण्याबद्दल सगळं समजलं. त्याच्या मॅनेजरने त्याला माहिरा आणि राजवीरच्या भेटींबद्दल सांगितलं होतं. त्या रात्री शौर्य संताप आणि वेदनेने तिच्यासमोर उभा होता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू इतक्या खालच्या स्तराशी निघशील. गरोदर असूनही तू दुसऱ्या पुरुषासोबत फिरतेस. माहिरा मात्र अजिबात घाबरली नाही. ती निर्विकारपणे म्हणाली, मी तुझ्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं. फक्त मला तसं वाटलं होतं. खरं प्रेम तर मला राजवीरवर झालं आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे, तुझ्यापासून घटस्फोट घेऊन. हे शब्द ऐकून शौर्याला असं वाटलं जणू त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी हार त्याने पाहिली. काही क्षण शांत राहून तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला घटस्फोट देईन, पण जोपर्यंत माझी मुलं तुझ्या पोटात आहेत तोपर्यंत नाही. मला भीती आहे की तू रागात त्यांनाही इजा पोहोचवशील. शेवटी दोघांमध्ये ठरलं, मुलांच्या जन्मानंतर एका आठवड्याने शौर्य तिला घटस्फोट देईल, कारण माहिराला त्याच्यासोबत एक क्षणही राहायचं नव्हतं. काही महिन्यांनी 2 सुंदर जुड्या बाळांचा जन्म झाला. एक मुलगा आणि दुसराही मुलगाच, शिवांश आणि वंश. शारदाताई आपल्या मुलांचं संसारिक आयुष्य असं उद्ध्वस्त होताना पाहून आतून तुटत गेल्या होत्या.
त्यांना कायम वाटायचं एका मुलीने त्यांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. माहिरा घर सोडून गेल्यानंतर मुलं पूर्णपणे आया आणि नोकरांच्या भरोशावर होती. पण एके दिवशी शारदाताईंनी एका आयाला छोट्या बाळाला रागाने झटकताना पाहिलं. त्या क्षणीच शौर्याने पोलिसात तक्रार केली आणि तिला कामावरून काढून टाकलं. तो मुलांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील होता. शारदाताईंनी अनेक आया बदलल्या, पण त्यांना मनासारखी व्यक्ती मिळाली नव्हती. मात्र आद्याला पाहताच त्यांच्या मनाची चिंता दूर झाली. ती मुलांना ज्या प्रेमाने सांभाळत होती ते पाहून कोणाचंही मन भरून येईल. शौर्याने सुरक्षिततेसाठी मुलांच्या खोलीत CCTV कॅमेरे बसवले होते. वेळ मिळाला की तो ऑफिसमधून मुलांकडे पाहत राहायचा. त्या दिवशी त्याची एक महत्त्वाची मीटिंग संपली होती. एक मोठी डील फायनल होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे तो खूप रिलॅक्स वाटत होता. तो खुर्चीला टेकून बसला आणि सहज मुलांच्या खोलीचा कॅमेरा सुरू केला. पण स्क्रीनवरचं दृश्य पाहून तो काही क्षण स्तब्धच झाला. पांढऱ्या साध्या सूटमध्ये आद्या विराज आणि अर्जुनला जेवण भरवत होती. कधी एका बाळाच्या तोंडात चमच्याने घास घालत होती तर कधी दुसऱ्याचं तोंड प्रेमाने रुमालाने पुसत होती. दोघेही तिच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकत होते. शिवांश तिच्याकडे हात हलवत तिला त्रास देत होता आणि आद्या त्याच्याकडे पाहून हसत होती. ते दृश्य इतकं मायेचं होतं की जणू ती त्यांची आया नव्हतीच तर त्यांची खरी आई होती. शौर्य स्क्रीनकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात नकळत एकच विचार आला, ही मुलगी माझ्या मुलांसाठी अगदी परफेक्ट आहे. गेल्या 2-3 दिवसात तो कामामुळे इतका व्यस्त होता की त्या रात्री तो थेट 2 वाजता घरी पोहोचला. घरी येण्याआधी शारदाताईंचा फोन आला होता. वंशला थोडासा ताप आहे, त्या म्हणाल्या. डॉक्टरांनी औषधं दिलीत, काळजीचं काही कारण नाही. पण तरीही झोपण्याआधी शौर्याला आपल्या मुलांना एकदा पाहायचंच होतं. मुलांची काळजी वाटत असल्यामुळे शौर्य सरळ त्यांच्या खोलीत गेला. खोलीत मंद निळसर प्रकाश पसरला होता. शिवांश आणि वंश शांत झोपले होते. तो हळूहळू पुढे चालत गेला पण अचानक त्याचा पाय कुणाच्या पायावर पडला. क्षणात हलकीशी किंकाळी ऐकू आली. आद्या दचकून उठून बसली. शौर्यसुद्धा थोडा चकित झाला. तू इथे काय करतेस? त्याने आश्चर्याने विचारलं. आद्या पटकन सावरत म्हणाली, वंशला ताप होता ना, म्हणून शारदाताईंनी आज रात्री इथेच थांबायला सांगितलं. रात्री पुन्हा ताप वाढला तर? ती अगदी संकोचून बोलत होती. तिचे रेशमी केस विस्कटले होते आणि डोक्यावरचा ओढणी थोडी सरकली होती. शौर्यने लगेच नजर दुसरीकडे वळवली. तो वंशजवळ बसला आणि प्रेमाने त्याच्या कपाळावर हात ठेवून ताप तपासला. ताप आता कमी झाला होता. त्याने शांतपणे सुटकेचा निश्वास टाकला आणि काही न बोलता खोलीबाहेर निघून गेला. शौर्य बाहेर जाताच आद्यानेही सुटकेचा श्वास घेतला. त्याच्या परफ्यूमचा मंद सुगंध अजूनही खोलीभर दरवळत होता. आद्या मुलांची इतक्या प्रेमाने काळजी घ्यायची की आता शौर्य पूर्णपणे निर्धास्त झाला होता. ती कुठल्याही कोणातून नोकराणी वाटत नव्हती. कधी कधी परिस्थिती माणसाला इतकं मजबूर करून टाकते. एक दिवस शारदाताई शौर्याला म्हणाल्या, खूप सहनशील मुलगी आहे रे ती. सख्ख्या भावाने आणि वहिनीने घराबाहेर काढलं तिला, म्हणून इथे काम करते. पण ज्या प्रेमाने ती मुलांना सांभाळते ना, तिने माझं मन जिंकलं. शौर्य शांतपणे ऐकत होता. तिचं लग्न झालं होतं का? त्याने सहज विचारलं. शारदाताई चहाचा घोट घेत म्हणाल्या, झालं होतं, पण सासरचे लोक खूप वाईट निघाले. नवरा तर लग्नाच्या लायकीचाही नव्हता. वर तिला चुकीच्या गोष्टीसाठी जबरदस्ती करत होते, म्हणून तिने घटस्फोट घेतला. ही गोष्ट ऐकून शौर्य काही क्षण विचारात पडला. त्याने नकळत बागेकडे पाहिलं. आद्या खाली लॉनमध्ये वंश आणि शिवांशला छोटा फुटबॉल खेळायला शिकवत होती. दोघंही खळखळून हसत होते आणि ती त्यांच्याकडे मायेने पाहत होती. इतक्या कमी वयात तिने किती दुःख पाहिलं असेल हा विचार करून शौर्याच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच सहानुभूती निर्माण झाली. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. शिवांश आणि वंश आता आद्याशिवाय 1 मिनिटही राहत नव्हते. तिच्यासाठीही ती दोघं आता फक्त सांभाळायची मुलं नव्हती, तर तिचं स्वतःचं जग बनली होती. ती मनोमन विचार करायची, जेव्हा शौर्य सर दुसरं लग्न करतील तेव्हा ही मुलं माझ्यापासून दूर जातील. हा विचार आला की तिचं मन कसंच व्हायचं. पण तरीही ती त्यांच्यावर स्वतःच्या लेकरांसारखंच प्रेम करत राहिली. काळ पुढे सरकला आणि दोघंही 2 वर्षांचे झाले. दोघंही प्रचंड गोड आणि देखणे दिसत होते. एक दिवस शारदाताईंनी शौर्यला पुन्हा लग्नाबद्दल विषय काढला. आता तूही लग्न कर रे. किती दिवस त्या जुन्या आठवणी मनात ठेवणार? शौर्य हलकंसं हसला. आई, मला त्या बाईची आठवणही येत नाही. जी स्वतःच्या मुलांची होऊ शकली नाही ती माझी काय झाली असती. त्याच्या आवाजात स्पष्ट तिरस्कार होता. आता तो माहिराचं नावसुद्धा घ्यायला तयार नव्हता. काही दिवसांनी शारदाताईंनी त्यांच्या ओळखीतील मीनाक्षी खन्ना यांच्या मुलगी रेवतीसोबत शौर्याचं लग्न ठरवलं.
रेवतीलाही शौर्य मनापासून आवडत होता. तो घटस्फोटीत असून 2 मुलांचा बाप आहे याने तिला काही फरक पडत नव्हता. लवकरच दोघांचा साखरपुडा झाला. एक दिवस रेवती शौर्यसोबत शारदाताईंना भेटायला आली. तेवढ्यात तिची नजर आद्यावर गेली. आद्या खाली मुलांसोबत बसली होती. शिवांश आणि वंश खेळत होते आणि तिच्याकडे हात करून काहीतरी बोलत होते. ती हसत हसत त्यांच्याकडे पाहत होती. रेवतीने आद्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि शौर्यला विचारलं, ही मुलगी कोण? शारदाताई सहज म्हणाल्या, मुलांची आया आहे. खूप छान काळजी घेते दोघांची. मग त्या हसत रेवतीकडे पाहत म्हणाल्या, लग्नानंतर तुलाच तर या मुलांची आई व्हायचं आहे. पण रेवतीला हे काहीच आवडलं नाही. दुसऱ्याच दिवशी तिने शौर्यला फोन केला. तुला काय वाटतंय, मुलांसाठी एखादी मोठ्या वयाची बाई ठेवता आली नसती? इतकी तरुण मुलगी ठेवायची काय गरज होती? मला त्या मुलीचा हेतूच समजत नाही. रेवतीचा आवाज नाराजीने भरलेला होता. शौर्य तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तू हे काय बोलतेस? आद्याला कामावर मी नाही ठेवलं, आईने ठेवलं आहे. आणि ती शिवांश वंशची खूप चांगली काळजी घेते. तो शांतपणे पुढे म्हणाला, ती गेली 3 वर्ष या घरात आहे. मुलं तिच्याशिवाय राहतच नाहीत. म्हणूनच आईने तिला कायम ठेवलं आहे. रेवतीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. म्हणजे काही नाही. शौर्य थोडा त्रासलेल्या आवाजात म्हणाला. तुला एवढंच वाटत असेल तर दुसरी कुणीतरी ठेव. रेवती गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. काही दिवसांनी दोघं लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर जाणार होते. पण शिवांश आणि वंशला सुद्धा हट्टाने त्यांच्यासोबत जायचं म्हणत रडू लागले. शौर्यने लगेच दोघांना उचलून घेतलं. रेवती वैतागून म्हणाली, अरे, मुलांना सांभाळायला ती मुलगी आहे ना. आपण शॉपिंगला चालले आहोत. हे दोघं सोबत असतील तर काहीच नीट होणार नाही. हे ऐकताच शौर्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक विचार स्पष्ट झाला की रेवतीला त्याच्या मुलांवर खरंच प्रेम नाही. तो शांत आवाजात म्हणाला, रेवती, तू जा. आपण शॉपिंग नंतर करू. रेवती रागाने तिथून निघून गेली. दूर उभी असलेली आद्या मुलांना रडताना पाहून लगेच धावत आली. मी शांत करते त्यांना, ती घाईघाईने म्हणाली. 2 मिनिटात शांत होतील. तिने शिवांश आणि वंशला आपल्या मिठीत घेतलं आणि त्यांना घेऊन लॉनमध्ये गेली. काही वेळातच दोघं तिच्या मागे धावत हसत खेळू लागले. शौर्य दूर उभा राहून ते दृश्य पाहत होता. 3 वर्षांपासून आद्या ह्या घरात होती आणि तिच्या येण्यापासून मुलांच्या बाबतीत एकदाही त्याला चिंता करावी लागली नव्हती. त्या क्षणी त्याने मनात एक मोठा निर्णय घेतला. त्या रात्री त्याने शारदाताईंना सांगितलं, मी रेवतीसोबतचं नातं तोडतोय. शारदाताई अक्षरशः हादरल्या. काय? पण का? शौर्य गंभीर आवाजात म्हणाला, कारण ती माझ्या मुलांवर कधीच आईसारखं प्रेम करणार नाही आणि ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही. तो पुढे म्हणाला, मी माझ्या मुलांवर जीवापाड प्रेम करतो. शारदाताई चिंतेने म्हणाल्या, पण बेटा, तुला लग्न तर करावंच लागेल ना. किती दिवस एकटा राहणार? शौर्य काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, हो, लग्न करेन. शारदाताईंच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा उमटला. पण पुढच्या क्षणी तो म्हणाला, पुढच्या गुरुवारी. काय? त्या आश्चर्याने ओरडल्याच. इतक्या लवकर? मुलगी कुठून आणणार? शौर्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. त्याने समोर बागेत मुलांसोबत खेळणाऱ्या आद्याकडे पाहिलं. मुलगी तर समोरच उभी आहे, माझ्या मुलांची खरी आई. शारदाताईंचे डोळे विस्फारले. काय म्हणतोयस तू? त्या नोकराणीशी लग्न करणार आहेस? त्यांनी अविश्वासाने विचारलं. ती आपल्या स्तराची नाही रे. शौर्य शांतपणे हसला. ती नोकराणी नाही आई, परिस्थितीमुळे काम करते. त्याची नजर अजूनही आद्यावरच खिळलेली होती. शौर्य शांतपणे आईकडे पाहत म्हणाला, आई, एकदा तिच्याकडे नीट बघ. किती सुंदर आहे, शिकलेली आहे, समजूतदार आहे. फक्त या निर्दयी समाजाने तिला परिस्थितीसमोर झुकायला भाग पाडलं. त्याचा आवाज हळूहळू भावूक होत गेला. आणि तरीही ती स्वतःचं आयुष्य विसरून माझ्या मुलांवर आईसारखं प्रेम करते, कुठल्याही स्वार्थाशिवाय. तो काही क्षण थांबला. मला आयुष्यात ज्या स्त्रीची गरज होती ती मला आद्यामध्ये दिसली. हे ऐकताच शारदाताईंच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. बेटा, जर तू तिच्याशी लग्न केलंस ना तर त्या मुलीचं नशीब उजळून जाईल. त्या प्रेमाने म्हणाल्या. मला हा संबंध मान्य आहे. हे शब्द कानावर पडताच आद्या अक्षरशः घाबरून गेली. नाही नाही मॅडम, ती घाईघाईने म्हणाली. मी या लायकीची नाही. मी आयुष्यभर तुमच्या मुलांची सेवा करेन, कुठल्याही अपेक्षेशिवाय. पण शौर्य सरांसाठी त्यांच्या तोडीची मुलगी शोधा. तिचे डोळे भरून आले होते. कुठे मी आणि कुठे त्यांच्या मुलांची आई होण्याची लायकी? शारदाताई हळूच तिच्याजवळ आल्या. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. हा निर्णय मी जबरदस्तीने घेत नाहीये ग, त्या मायेने म्हणाल्या. स्वतः शौर्यने तुझं नाव घेतलं आहे. आद्या स्तब्ध झाली.
शारदाताईंच्या डोळ्यात माया होती. तो म्हणाला, माझ्या मुलांची खरी आई मला मिळाली आहे. आद्या अजूनही अविश्वासाने शारदाताई आणि शौर्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात भीती होती, कारण आयुष्याने तिला आजवर फक्त दुःखच दिलं होतं. माझ्यावर इतका विश्वास का ठेवताय तुम्ही? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. शौर्य तिच्यासमोर येऊन शांतपणे बोलला, कारण तू माझ्या मुलांवर निस्वार्थ प्रेम केलंस. जे नातं रक्ताचं नसूनही मनाने जपलं जातं तेच खरं असतं. त्या दिवशी पहिल्यांदाच आद्याच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. काही दिवसांनी साध्या पद्धतीने, देवाच्या साक्षीने आणि जवळच्या माणसांच्या उपस्थितीत शौर्य आणि आद्याचं लग्न झालं. ना मोठा थाट ना दिखावा, फक्त मनापासून स्वीकारलेलं एक नातं. लग्नाच्या वेळी शिवांश आणि अर्जुन दोघंही आद्याचा हात धरून उभे होते, जणू देवाने तिला तिचं हरवलेलं कुटुंब परत दिलं होतं. लग्नानंतरही आद्याने कधीच आपला साधेपणा सोडला नाही. ती घराला, मुलांना आणि शारदाताईंना मनापासून जपत राहिली. आणि शौर्य, तो हळूहळू पुन्हा हसायला शिकला. त्याला आता समजलं होतं, सौंदर्य, पैसा आणि मोठेपणा यापेक्षा मनाची माया खूप मोठी असते. एक दिवस संध्याकाळी बागेत शिवांश आणि वंश खेळत होते. आद्या त्यांच्या मागे धावत होती आणि तिच्या हसण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. शौर्य दूर उभा राहून ते दृश्य पाहत होता. शारदाताई त्याच्या जवळ येऊन हसत म्हणाल्या, बघ, घर पुन्हा घरासारखं वाटायला लागलं ना? शौर्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. हो आई, आता खरंच माझं कुटुंब पूर्ण झालं आहे. आद्या त्यांच्याकडे पाहून हसली आणि त्या क्षणी तिच्या आयुष्यातल्या सगळ्या वेदना, अपमान आणि अश्रूंवर प्रेमाने अलगद फुंकर घातली. कधीकधी आयुष्य आपल्याला तोडतं, फक्त आपल्यासाठी योग्य माणूस आणि योग्य ठिकाण तयार करण्यासाठी. आणि ज्या मनाने दुःख सहन केलं असतं त्यालाच शेवटी खरंच सुख मिळतं. एका रात्री शिवांश आणि वंश झोपल्यानंतर ती बाल्कनीत एकटीच उभी होती. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. शौर्य शांतपणे तिच्या जवळ येऊन उभा राहिला. अजूनही घाबरतेस? त्याने हळू आवाजात विचारलं. आद्या हलकंसं हसली. मला फक्त एवढंच वाटतं, हे सुख पुन्हा माझ्यापासून हिरावलं जाऊ नये. शौर्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने अलगद तिचा हात हातात घेतला. आद्या, आयुष्यात पहिल्यांदा मला घर म्हणजे काय असतं हे समजलं आहे. ती त्याच्याकडे पाहू लागली. तो हसत म्हणाला, पूर्वी हा बंगला फक्त मोठा होता, पण तू आल्यावर त्याला ऊब मिळाली. आद्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आणि मला? शौर्य तिच्या जवळ जात म्हणाला, पहिल्यांदा कुणावर शांतपणे प्रेम करता आलं. त्या शब्दाने तिचं मन भरून आलं. इतक्या वर्षात तिने अपमान, दुःख, एकटेपण सगळं सहन केलं होतं, पण आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला जपण्याचं वचन देत होतं. आद्या हळूच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. खाली बागेत पावसाचे थेंब पडत होते आणि वर आकाशातल्या चांदण्यांसारखं त्याच्या आयुष्याचं नातं शांतपणे उजळत होतं. काही महिन्यांनी संपूर्ण घर पुन्हा हसण्याने भरून गेलं होतं. शिवांश आणि वंश शौर्यासोबत खेळत होते, तर आद्या स्वयंपाकघरातून त्यांना पाहून हसत होती. शारदाताई देवासमोर दिवा लावत म्हणाल्या, देवा, आता या घराला कुणाची नजर लागू देऊ नकोस. शौर्याने मागून येऊन आद्याचा हात धरला. काय बघतेस? आद्या मुलांकडे पाहत हसली. माझं पूर्ण झालेलं आयुष्य. शौर्य तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, आणि माझंही. त्या दिवशी आद्याला जाणवलं, कधीकधी देव आपल्याला उशिरा सुख देतो, कारण त्याला आपल्यासाठी सर्वात सुंदर शेवट लिहायचा असतो. तर आपली आजची कथा इथे संपते आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल. कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.